साते आलिया बुडगा शारण धरून हे साते आलिया बुडगा शारण धरून नाही तरी संसार जाईल रया नाही तरी संसार जाईल रया हे साते आलिया बुडगा शारण धरून हे साते आलिया बुडगा शारण धरून नाही तरी संसार जाईल भवनाचे माय बाप कवनाचे गणगोत भवनाचे माय बाप कवनाचे गणगोत मृगजळ वत जाईल विषयाचे समसुख वेगळाची बाबू विषयाचे समसुख वेगळाची बाबू अपराधी सावले जाईल कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत मृगजळ वत जाईल ज्ञानदेव मने पाहता पाहिले ज्ञानदेव मने पाहता पाहिले स्वप्नीचे चैले गाईल ज्ञानदेव मने पाहता पाहिले ज्ञानदेव मने पाहता पाहिले चैले गाईल भवनाचे माय बाप कवनाचे गणगोत भवनाचे माय बाप कवनाचे गणगोत साथी आली या ओळगा झाले साथी आली या ओळगा झाले
ये साते आलिया उडगा शारंग धरून नाही तरी संसारू जाईल रया कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जडवत जाईल रया विषयाचे समसुख वेगळाची बाहुली अबुराची सावली जाईल रया कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चैले जाईल रया कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया पंढरीच्या नमो ज्ञानेश्वरा निवृत्ते उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाचे यं ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतस्तुन्वन्ति दिव्यस्तवैर् वेदै साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः विठ्ठल 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 ये साते आलिया उडगा शारंग धरो नाही तरी संसारू जाईल रया कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जडवत जाईल रया प्रस्तुत प्रसंगी नाम संकीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग
वैराग्याचे महामेरू वैराग्य राग रसिक, ज्ञानाचे सागर योग्यांची माऊली, मुक्त कैवल्य निधी श्री संत ज्ञानोबाराय यांच्या गाथेतील उपदेश पर प्रकरणातील भंग आजच्या कीर्तनरूपी सेवेकरता सर्वांच्या समोर म्हणून दाखवलेला आहे. मुक्त कैवल्य निधी श्री संत ज्ञानोबाराय या अभंगाच्या द्वारा तुम्हा आपल्याला उपदेश करतात, तो अत्यंत गोड आहे. तुम्ही आपण या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर आपण भगवत भक्ती करावी ही ज्ञानोबारायांची उत्कंठ आहे. ज्ञानोबारायांनी या मृत्यू लोकामध्ये यच्चयावत जो मनुष्य जीव आहे त्याला हा उपदेश केलेला आहे. आपण या जन्म मृत्यू रूपी संसारामध्ये जन्माला आलोत न हो, मग काय केलं पाहिजे? आपण त्या भगवंताची आराधना करावी. नाही जर भगवंताची भक्ती केली तर आपलं येणं निरर्थक होईल. ज्ञानोबाराय त्याचं वर्णन करतात. नाही तरी संसारू जाईल रया. आपल्या जन्माची इति कर्तव्यता म्हणे कशात आहे तर ती भगवत भक्तीमध्ये आहे. त्या परमात्म्याचे आपण आसान उपकार मानले पाहिजे की ज्याने आपल्याला कोणत्याही प्रकारचा मोबदला न घेता हा मानवी देह दिला. आणि या संसार रूपी बाजारात तुम्ही आल्यानंतर त्या परमात्म्याचा आठव करावा, त्याची भक्ती करावी, नाम निर्देशही करून जातात. कोणत्या भगवंताची आराधना करावी? विष्णू सहस्रनामामध्ये भगवंताचे जे 1000 नाव सांगितले ना त्यापैकी एक नाव आहे शारंगधरू. शारंगधर भगवंताचं हे एक नाव आहे. त्याची आराधना आपण करावी. ज्ञानोबारायांना आपण प्रश्न विचारावा, का हो माऊली तुम्ही म्हणतात आमचं येणं निरर्थक होईल, म्हणे कसं होईल? आमच्या पाठीमागे का लहान गणगोत आहे का? एवढं मोठं गणगोत आहे म्हणे, आमचं एवढं मोठं गणगोत आहे म्हणे. किती? एकदा का सुतूक पडलं वर्षभर फिटत नाही म्हणे. एवढे मोठे नातेवाईक आहे, एवढं गणगोत आहे आमचं, आई वडील आहेत. ज्ञानोबाराय प्रतिप्रश्न विचारतात. कवणाचे मायबाप, कवणाचे गणगोत म्हणे कशाप्रमाणे? मृगजळवत जाईल रया. ज्याप्रमाणे मृगजळाचं पाणी येत ना त्याप्रमाणे आणि या गणगोताचं वर्णन केलेलं आहे. आणि ज्ञानोबारायांना आणखी काही साधकांनी प्रश्न विचारले, ज्या विषय सुखाच्या लालसे करता आपण रात्रंदिवस धावतोय ते विषय कसे आहेत तर ते अभ्र्याच्या सावलीप्रमाणे आहेत. आणि शेवटी ज्ञानोबारायांना प्रश्न विचारण्यात आला, का हो माऊली तुम्ही फक्त लोकांना सांगण्यापुरतीच आहेत का? तुम्ही काय अनुभव घेतला? ज्ञानोबाराय आपला अनुभव सांगतात. माझ्या माऊलींनी नुसतं पाहिलं नाही हो, कारण पाहणं वेगळं आणि पाहणं वेगळं. ज्ञानोबारायांनी फक्त या जगाकडे पाहिलं नाही तर पाहता पाहिले. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले म्हणे हे जगत कसं आहे? स्वप्नीचे चैले जाईल रया. स्वप्नातून जागृत अवस्थेमध्ये आल्यानंतर स्वप्नाचा जसा लय होतो त्याप्रमाणे एक न एक दिवस या संपूर्ण जगताचा लय झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल अभंगाचा शब्दशः अर्थ आपल्या समोर मी बोलण्याचा प्रयत्न केला. विस्तृत चिंतन करण्यापूर्वी काहीसा परिहार हा अत्यंत महत्वाचा आहे. साधू संतांच्या चरणस्पर्शाने पावन झालेली आपली ही जळगाव नगरी आणि जळगाव नगरीतील हा जो परिसर आहे, आजची ही कीर्तनरूपी सेवा किम निमित्त आहे. सर्वांना ज्ञात जरी असलं तरी वक्त्याचं आद्य कर्तव्य या न्यायाला अनुसरून वैकुंठवासी हरिभक्त पारायण चेतन अरुण नेहते यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने, वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने, द्वितीय वर्ष श्राद्ध त्या निमित्ताने आजची ही कीर्तनरूपी सेवा ज्यांनी आयोजित केली ते हरिभक्त पारायण अरुण सखाराम नेहते आणि संपूर्ण नेहते परिवार. या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे. त्या संदर्भामध्ये गरुड पुराणात जे काही वर्णन आलेले आहे त्यापैकी 1-2 विषय मांडण्याचा मी प्रयत्न करतो. श्राद्धामध्ये जे काही अनेक प्रकार सांगितले त्यापैकी मुख्यतः
2-3 प्रकारचे श्राद्ध आपल्या समोर वर्णन करण्याचा प्रयत्न करतो. श्राद्धामध्ये अनेक प्रकार आहेत. नवश्राद्ध, नवमिश्र श्राद्ध, पुराण श्राद्ध. गरुड पुराणामध्ये वर्णन केल्याप्रमाणे नवश्राद्ध म्हणजे काय, नवमिश्र श्राद्ध म्हणजे काय आणि पुराण श्राद्ध म्हणजे काय. नवश्राद्ध म्हणजे माणसाने देह ठेवलेल्या तिथीपासून तर 13वीच्या दिवसापर्यंत जे केलं जातं त्याचं नाव आहे नवश्राद्ध. देह ठेवलेल्या तिथीपासून तर 13वीच्या दिवसापर्यंत त्या जीवात्म्याच्या निमित्ताने तुम्ही जे जे काही कर्म करणार आहात, मग दहन विधीपासून तर गंधमुक्तीपर्यंत ऐका 13व्याच्या दिवसापर्यंत जे जे काही आपण कर्म त्या जीवाच्या निमित्ताने करणार आहोत त्याला नवश्राद्ध असं म्हणतात. आपण त्या जीवाला अग्निदाग दिल्यापासून तर 13व्याच्या दिवसापर्यंत जे जे काही करतो मग त्या निमित्ताने संत महात्मे वर्णन करतात. दिली तिळांजोळी पुढनाम रूपासे शरीर जाचे त्याचे समर्पिले. हे का त्या जीवाच्या निमित्ताने. आणि दहन क्रिया झाल्यानंतर 3ऱ्या दिवशी आपण सारी सावटण्याचा कार्यक्रम करतो. आपल्या जळगावच्या भाषेमध्ये खांद्यांचा कार्यक्रम, त्यानंतर 10व्याचा कार्यक्रम, गंधमुक्तीचा 11व्याचा कार्यक्रम किंवा 13वीचा कार्यक्रम. त्या निमित्ताने 13 दिवस त्या जीवाच्या उद्धाराकरता आपण जे जे काही क्रिया करतो त्याचं नाव आहे नवश्राद्ध. नवश्राद्ध. दुसरं श्राद्ध आहे नवमिश्र श्राद्ध. म्हणजे काय महाराज, देह ठेवलेल्या तिथीपासून तर वर्षभरापर्यंत जे जे काही तुम्ही करणार आहात, महिन्याच्या सुरुवातीला किंवा महिन्याच्या शेवटी त्या जीवाच्या निमित्ताने एखादा व्यक्ती पित्तर म्हणून बसवणं याचंच नाव आहे नवमिश्र श्राद्ध. आपल्या गावाकडच्या भाषेमध्ये त्याला वर्षी वायनं असं म्हणतात. आपण काय म्हणतो त्याला, वर्षी. अरे आज आम्ही वर्षी वाहिलेली आहे, अर्थातच ते नवमिश्र श्राद्ध आहे. का महिन्याच्या शेवटी किंवा सुरुवातीला आपण त्या दिवाच्या निमित्ताने एखादा पित्तर म्हणून जेवणाकरता बसवतो, भूदेवांना ब्राह्मणांना काही दान धर्म करतो, मग त्याला वर्ष श्राद्ध असं म्हणतात, वर्षी वायनं म्हणतात. आणि तीच क्रिया आपण करणार आहोत. कारण वर्षानंतर हा जो जीवात्मा आहे भगवंताच्या दरबारापर्यंत जाऊन पोहोचतो अशा पद्धतीने, आणि मग त्याला नवीन देहाची प्राप्ती होते. या संदर्भामध्ये वर्ष श्राद्ध का करावं, तर तो जो जीवात्मा आहे त्या जीवात्म्याला आणि नाना प्रकारे दुःखातून सोडवण्याकरता ही आणि सनातन शास्त्रामध्ये सांगितलेली क्रिया आहेत. कारण जीव जन्माला येण्याच्या अगोदर पासून तर मरेपर्यंत आपल्या सनातन धर्मामध्ये त्याच्या निमित्ताने अनेक सोहळे केले जातात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि दुसऱ्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने, द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने संपूर्ण जो नेहते परिवार आहेत यांनी आज या कार्यक्रमाचं आयोजन केलं. आपल्या परिसरातील मेहरुण श्री विठ्ठल मंदिर इथले सर्व टाळकरी भजनी मंडळ या कार्यक्रमाकरता उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्या वाट्याला आली ते आपले सुपरिचित आमचे हरिभक्त पारायण सुनील भाऊ पाटील यांनाही शतशः धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल आणि या निमित्ताने ज्ञानोबारायांचा अभंग सेवेकरता निवडलेल्या ज्ञानोबाराई या अभंगाच्या द्वारा तुम्हा आपल्याला या देहाची इति कर्तव्यता सांगून जातात. आपण या जन्म मृत्यू संसारामध्ये जन्माला आलोत ना, आपल्या लक्षात येईल बघा, ज्ञानोबारायांनी त्याकरता 7 हा शब्द उच्चारलेला आहे. 7 ये साते आलिया ओळगा शारंग. आता हा जो 7 शब्द आहेत ना, हा 7 शब्द साधू संतांनी अनेक ग्रंथांमध्ये अनेक अर्थाने त्याचा वापर केलेला आहे. अनेक अर्थाने 7 हा शब्द संख्यावाचक देखील आहे. 7 हा शब्द रोगाला धरून देखील येतो आणि 7 हा शब्द बाजारवाचक देखील आहे. विठ्ठल 7 हा शब्द संख्यावाचक देखील आला. म्हणजे याला पुरावा काय, ज्ञानोबाराय वर्णन करतात. 7 5 3
जसा काळचा मेळा आटपाट तीन जसा काळचा मेळा सातपात तीन जसा काळचा मेळा सातपात तीन जसा काळचा मेळा आटपाट तीन जसा काळचा मेळा आटपाट तीन जसा काळचा मेळा सातपात तीन जसा काळचा मेळा सातपात तीन जसा काळचा मेळा एक तत्वे दावे हरे एक तत्वे दावे हरे एक तत्वे दावे हरे एक तत्वे दावे हरे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा सात हा शब्द ज्ञानोबारायांनी हरिपाठामध्ये संख्यावाचक म्हणून वापरलेला आहे. 7 5 3 दशकांचा मेळा. त्याचप्रमाणे 7 हा शब्द रोगाला धरून देखील आलेला आहे. मला तरी असं वाटतं 2019 कोणीही विसरलेलं नसावं. कोरोनाची काय होती 7 होती 7. बरेच वयोवृद्ध श्रोता माझ्या समोर बसलेले, आपल्या लक्षात येईल पूर्वीच्या काळी प्लेगची काय असायची, 7 पटापटा लोक मरतात ना होई. हा लागणचा आजार आहे, जो लागणचा आजार आहे त्याला काय म्हटले जाते 7 म्हटली जाते. त्याचप्रमाणे कोरोनाचा आजार देखील साथीचा आजार होता ना, आपण तो अनुभवलेला आहे प्रत्यक्ष. म्हणून रोगाला धरून देखील 7 हा शब्द उच्चारला जातो. संख्यावाचक म्हणून देखील त्या 7 शब्दाला उच्चारलं जातं. आणि ज्ञानोबाराय आजच्या भंगामध्ये 7 हा शब्द बाजार या अर्थाने उच्चारतात. बाजार 7 म्हणजे बाजार ना शराबातले काय भरते, केव्हा भरते, हा भरते ना बाजारपट्ट्यामध्ये दर शुक्रवारी काय भरते 7 भरते. 7 बाजार, 7 म्हणजे बाजार. बाजार त्याप्रमाणे ज्ञानोबाराय सांगतात आपण संसार रूपी बाजारात आलात ना, म्हणून आपण भगवंताची आराधना ही केलीच पाहिजे. म्हणजे का हो महाराज, आमची एक शंका आहे, बाजार म्हटल्यानंतर देवाणघेवाण चालते की नको. आपण काहीतरी देतो आणि काहीतरी घेतो. मग संसारामध्ये काय देवाणघेवाण आहेत आहे का? संसार रूपी बाजारामध्ये देखील देवाणघेवाण आहे. म्हणजे काय देवाणघेवाण चालू आहे? अनेक जीव जन्माला येत आहेत आणि अनेक जीव मरत आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्याचप्रमाणे संसार देखील आणि साथीच सारखाच बाजाराप्रमाणेच आहेत. म्हणून ज्ञानोबाराय वर्णन करतात, आपण संसार रूपी बाजारात आलात ना, म्हणे काय केलं पाहिजे? त्या भगवंताची आराधना केली पाहिजे. म्हणे नाही जर आराधना केली मग त्याचं उत्तर ज्ञानोबाराय देतात अभंगाच्या
हे साथ आलिया ओमाचा हे साथ आलिया ओमाचा हे साथ आलिया ओमाचा अभंगाच्या प्रथम चरणामध्ये माऊली ज्ञानोबाराय आपल्याला उपदेश करतात. या संसार रूपी बाजारात तुम्ही आलात ना, मग काय केलं पाहिजे? ओळगा लोडगा नाही बरं, तो श्रावण मासात सोमवार सोडत असताना संध्याकाळी आहे का, ओळगा शारंग धरू. ज्ञानोबारायांनी भगवंताचं आवर्जून नामनिर्देश केलेला आहे. शारंग धरू. माझ्या परमात्म्याचे अनेक नावं आणि अनेक रूप आहेत. युग परत्वे भगवंताने अनेक नावही धारण केले, अनेक रूपही धारण केले. त्यानुसार आपण आपल्या या परिसरामध्ये काकड आरती संपल्यानंतर सहस्रनामाचा पाठ करतो बघा. विष्णू सहस्रनामाचा पाठ करतो ना, जे पितामह भीष्माचार्यांनी आणि जे वर्णन केलेलं आहे महाभारतामध्ये भीष्म पर्वात, जे विष्णू सहस्रनाम येतं ते अत्यंत दिव्य आहेत. भगवंताचे जे काही असंख्य नाव आहेत त्यापैकी एक नाव आहे शारंगधर. म्हणजे देवाचं हे नाव का पडलं? माझ्या भगवंताने शारंग नावाचा धनुष्य हातात धरला म्हणून त्याचं नाव काय पडलं? शारंगधर. ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांनी सीता स्वयंवराच्या वेळी शिवधनुष्याचा भंग केला, माझ्या प्रभू रामचंद्रांच्या हातामध्ये कोदंड आहेत. कोदंड पाणी म्हणतो ना आपण. त्यानुसार भगवान नंदनंदन यशोदानंदन भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने जो धनुष्य हाती धरला त्याचं नाव आहे शारंगधर. आणि विष्णू सहस्रनामाच्या शेवटच्या श्लोकामध्ये त्याचं वर्णन येतं. शंख बृहन्नंद की चक्री शारंग धनवा गदाधर रथांग पाणी रक्षोभ्य सर्व प्रहरणायुध. एका भगवंताने तो शारंग नावाचा धनुष्य आपल्या हातामध्ये धरला म्हणून त्याचं नाव पडलं शारंगधर. त्याची भक्ती आपण करावी. आता जगतामध्ये अनेक लोकांच्या अंतःकरणामध्ये अनेक शंका आहेत. काही या जगाच्या पृथ्वीच्या पाठीवर असेही काही लोक आहेत की ते साधनेच्या माध्यमातून साधन करत असताना त्या साधनावरच शंका घेतात. आपल्या लक्षात येईल म्हणे महाराज, समजा जर आम्ही, कारण ज्या वेळेला जर तर शब्द येतात ना,
त्यावेळेला जरा समजून जावं, याच्या मनामध्ये काहीतरी शंका आहेच. कारण मराठी व्याकरणामध्ये हे सर्वनाम सांगितलेले आहे. जो, जी, जे, हा, ही, हे, जर, तर, या पद्धतीने. आणि वर्णालय व्याकरणाचा जरा विचार करा, आपल्या लक्षात येईल बघा. म्हणे महाराज, समजा आम्ही जर भगवंताची भक्ती केली नाही तर, ज्ञानोबारायांचं उत्तर तयार आहे. नाही तरी संसारो जाईल रया. आपलं येणं निरर्थक होईल ना हो. आपल्याला मिळालेला देह, भक्ती करता मिळालेला देह तो निरर्थक जाईल. म्हणून ज्ञानोबाराय उत्तर देतात. आपल्या लक्षात येण्याकरता जरा काही 2-3 मुद्दे मांडतो. एकदा असं झालं, एक भारत देशातला मुलगा चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन अमेरिकेसारख्या देशामध्ये गेला, जो अत्यंत प्रगल्भ अशा प्रकारचा देश आहे. आणि त्या देशामध्ये नाना प्रकारे तो सर्व्हिसला लागला. आणि सर्व्हिसला लागल्यानंतर त्याच्या हाताखाली अनेक कामगार काम करीत आहे. एक दिवस आईवडिलांनी निर्णय घेतला, मुलाचं लग्न केलं पाहिजे. मग मुलाचं लग्न ठरलं ना हो, करायचं आहे लग्न, पण त्याच्या तोडीची सापडली पाहिजे ना. आहे का? पूर्वीच्या काळी मुला मुलींचे लग्न होत होते म्हणे. मग आता पूर्वीच्या काळी मुला मुलींचे लग्न होत होते म्हणे, आता मुला मुलींचे नाही, आता एज्युकेशनचे लग्न होत आहे का? तो जर वकील असेल तर त्याला कोण पाहिजे? वकिलीन. तो जर शिक्षक असेल तर त्याला, त्याच मास्तर जर असेल तर त्याला मास्तरीन. आहे का? तो जर डॉक्टर असेल तर त्याला त्याच्या तोडीची पाहिजे ना डॉक्टरीन. आहे का? पूर्वीच्या काळी मुला मुलींची लग्न आपण लावत होतो, आता एज्युकेशनची लग्न लागतात. मग म्हणे तो अमेरिकेसारख्या देशात त्याच्या तोडीची पाहिजे ना. भारतामध्ये शोध घेतला, नातेवाईकांमध्ये चर्चा झाली, सापडली बा, लग्न ठरलं. लग्न झाल्यानंतर आता ते मागे गाडीवर लिहिलेलं असतं ना, दुल्हन हम. घेऊन गेला तो मुलीला, अमेरिकेमध्ये गेला. जवळजवळ 4-5 वर्षाचा कालावधी उलटला, परंतु त्याला काही सुट्टी मिळेना. प्रत्येक सणाच्या वेळेला सासूबाई त्याला फोन करायची, जावाई बापू या वर्षी तरी 2-4 दिवसाकरता घेऊन या, या वर्षी तरी 2-4 दिवसाकरता मुलीला घेऊन या. परंतु जावाई बापू एकच कारण सांगायचे, मला सुट्टी मिळत नाही. माझ्या हाताखाली बरोबर आणि जवळजवळ 5-50 वर्कर काम करतात म्हणे. मी जर ऍब्सेंट राहिलो, मी जर ड्युटीवर गेलो नाही तर मग त्यांचं काय होणार कंपनी. आणि त्या पद्धतीने मला पॅकेज देते म्हणे, त्या पद्धतीने आणि माझा मोबदला मिळतो ना म्हणे. 4-5 वर्ष. आणि सासूबाईंनी ते एकच सहस्रनाम म्हणावं, मुलीला 2-4 दिवसाकरता घेऊन या. जावाई बापू काही कुठंच घेईना. शेवटी सासूबाईंनी शेवटचं पान उघडलं. आहे का? एक म्हण आहेत बघा, जोपर्यंत सहन केलं जातं तोपर्यंत मनुष्य सहन करतो, पण एकदा का डोक्यावरून पाणी जाऊ लागलं ना, मग तो शेवटच्या पानावर बोलतो. आता काही सहन करतात, नंतर शेवटच्या पानावर येतात. पण काहींचा स्वभाव असा आहे, त्यांच्यासाठी पहिलं पान म्हणजे शेवटचंच राहतं. ते बोलताना शेवटच्या पानावरच बोलतात. आपल्या लक्षात येईल, सासूबाईने 5-6 वर्ष झाली हो, परंतु मुलीला काही घेऊन येत नाहीत का, म्हणून पुन्हा फोन लावला. म्हणे जावाई बापू जाऊ द्या म्हणे, आणत नाही का माझ्या मुलीला तुम्ही? म्हणे दिली तिकडे. वाव, तुमच्याकडे तशी म्हणा, दिली तिकडे, मेली म्हणे, काही आणू नका. जावाई बापूंना खरंच वाईट वाटलं. नाही 5 वर्षाचा कालावधी लहान नाही ना हो आपण, आणि 1 दिवसाकरता का होईना आपण गेलो पाहिजे. मग सासूबाईला पुन्हा फोन लावला. आम्ही येणार म्हणे, पण असे येणार म्हणे कसे? 12 वाजता जळगावला उतरणार, तिथून आपल्या घरापर्यंत येण्याकरता 15-20 मिनिटं लागतीलच म्हणे. मग 12:30 वाजेला आम्ही आले का, जेवण झालं का, पुन्हा 1 वाजेला पुन्हा विमानतळावर जाणार. ठीक आहेत म्हणे, 1 आणि अर्ध्या तासाकरता का होईना पण मुलगी तर पाहण्याकरता मिळेल प्रत्यक्ष डोळ्यांनी. पूर्वीच्या काळी थोडी असे अँड्रॉइड मोबाईल होते, व्हिडिओ कॉल केला आणि दिसलं तोंड. पूर्वीचा काळ असा नव्हता ना. पूर्वीच्या काळी मुराई लागायचा, मुराई. आता गेले महाराज ते दिवस. मी त्यावर फार अभ्यास केला बरं का, फार अभ्यास केला. काही जे शब्द आहेत ना, ते आपल्याला प्रदर्शनामध्ये वाक्य ते लिहावे लागतील. आताच्या मुलांना काय कळणार हो? जानोसागर म्हणजे काय? जानोसागर म्हणजे काय? आता त्या मुलींना कळत नाही, तर मुलांचा विषय दूरच. जानोसागर म्हणजे काय? जिथं नवरदेव उतरतो त्याला काय म्हणतात?
जाणो सागर. आता काही काही ज्या गोष्टी आहेत ना त्या फक्त प्रदर्शनापुरती शिल्लक आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आम्ही 1-1.5 तासा करता येणार म्हणे, पुन्हा निघून जाणार. ठीक आहेत म्हणे, काही हरकत नाही. सासूबाईंनी जय्यत अशी तयारी केली पहा. दिवस ठरला, टाइम ठरला, वगैरे वगैरे सर्व काही व्यवस्थित केलं. सकाळी 4 वाजल्यापासून वाटघाट करण्याकरता सुरुवात केली. जावाई बापू येणार, जावाई बापू येणार. तुकोबारा सांगतात ना, संतांनी वर्णन केलेल्या नाकाचा मोती ठेवी गहाण आणि राखी जावयाचा मान. सासूबाई पतीला सांगू लागले, अहो एका आपला जावाई अमेरिकेवरून येणार आहे, येणार आहे, येणार आहे, येणार आहे. कुठून येणार आहे? अमेरिकेवरून तो येणार आहे का? मग म्हणे काय, गावातले अधिकारी व्यक्ती जेवणाकरता सांगा. 5-50 लोक जेवणाकरता सांगितले. हो, तेही हजर झाले. आता जावाई बापू 12 वाजेला बरोबर जळगावला उतरणार. त्या अगोदर मंडप घातलेला होता. तिकडनं 25 लोक बसलेले, इकडनं 25 लोक बसलेले. मध्ये जावाई बापूचं पात्र रिकामं ठेवलेलं आहे. तिथं नाना प्रकारे पंचपक्वान्न वाटलेले आहेत. आता फक्त जावाई बापू येतील, हातपाय धुतील आणि पानावर बसतील, एवढीच क्रिया शिल्लक आहे. बरोबर 12 वाजेला घरातला फोन वाजला. लँडलाईन वाजल्यानंतर सासूबाईंनी फोन उचलला आणि हॅलो हॅलो म्हणवा का, रामकृष्ण हरी, बोला. म्हणे कोण बोलताय? म्हणे जावाई. कुठपर्यंत आले? आमचं येणं रद्द झालं, कॅन्सल झालं. सासूबाईंनी जा फोन आदळला बा, पाय आपटत आपटत बाहेर आली. मंडपामध्ये 50 लोक जेवणाची वाट बघत होते. सासूबाई केव्हा बाहेर येते आणि केव्हा वदनी खवड घेता. सासूबाईंनी हात केला, बसा बसा, जेवा म्हणे तुम्ही. आता त्यांनी जा आक्रमण सुरू केला बा. आता त्यांना कशा करता सांगितलेलं होतं? मीठ सोडून फक्त मीठच शिल्लक ठेवू म्हणे आम्ही, बाकी काही शिल्लक ठेवणार नाही. सासूबाई सोफा सीटवर बसली, डोक्याला हात लावून बसलेले आहेत. आणि आता पती तिथं गेला. का ग काय झालं? म्हणे काय सांगता, एवढा केलेला स्वयंपाक वाया गेला. अगं म्हणे अशी काय म्हणते तू? बाहेर मंडपामध्ये 50 लोक जेवतात. जेवतायत की नको? स्वयंपाक वाया गेला का हो? तुम्ही काही म्हणा म्हणे, मी सकाळ 4 वाजेपासून उठलेली म्हणे वाट घाट करण्याकरता, पण आम्ही केलेला स्वयंपाक वाया गेला. म्हणे कसा वाया गेला? ज्याच्यासाठी केला तोच आला नाही म्हणून स्वयंपाक काय झाला? वाया गेला. आता माझं उदाहरण संपलं. सिद्धांत लक्षात घ्या. ज्याच्यासाठी नरदेह दिला तीच भक्ती जर आपण केली नाही तर आपलं येणं काय झालं? वायाला गेलं. नाही तरी संसारू जाईल रया, तो या झाला फाटा बाजी घेता. तो या झाला फाटा बाजी घेता. कशासाठी दिलेले आहेत? तर भजनाकरता, भक्ती करण्याकरता दिलेला आहे. आपण जर ती भक्ती केली नाहीत ना तर आपलं येणं निरर्थक होईल. आपल्या लक्षात येण्याकरता 1-2 प्रश्न आपल्याला असा विचारतो. आमच्या माता भगिनी कीर्तनासाठी बसलेल्या आहेत. आमच्या माता भगिनींना असा एक प्रश्न आहे. कल्पना करा, आपल्या या जळगावमध्ये नळाला पाणी किती दिवसानंतर येते? 4थ्या दिवशी. बरोबर, 4थ्या दिवशी पाणी येते. आता कल्पना करा, आमच्या माता भगिनींनी लहान भांड्यापासून तर 1000 लिटर पर्यंत जी काही टाकी ती भरून ठेवली. लहान भांड्यापासून तर
1000 लिटर पर्यंतची टाकी ती भरून ठेवली आणि तरीही पाण्याचा नळ हा चालूच आहे. मग काय केलं पाहिजे हो? नाही जर बंद केला तो नळ तर पाणी काय जात आहे? वायाला जात आहे. दुसरा प्रश्न असा आहे बघा, कल्पना करा, आमच्या ज्या अन्नपूर्णा आहेत, स्वयंपाक करणाऱ्या आमच्या माता भगिनी, स्वयंपाक करत असताना आपण गॅसवर कढई वगैरे पातेल वगैरे ठेवलं, त्यामध्ये पाणी फोडणी वगैरे काय ती दिली, पाणी घातलं. आता जोपर्यंत उकळी यायची आहेत ना तोपर्यंतच आपण वाट बघतो. आता उकळी आल्यानंतर देखील गॅस चालू आहे, गॅस काय जातोय? वायाला जातोय. अगोदरच तो आता सध्या मिळत नाही आहे का? तरी उकळी आली तरी भाजीचा गॅस काय आहे? चालू आहेत ना, मग तो काय जातोय? वायाला जातोय. त्याप्रमाणे मिळालेला मानवी देह परमार्थामध्ये खर्च न करता इतरत्र ठिकाणी खर्च होतोय ना, समजावं आयुष्य वायाला जात आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कधीतरी एकांतामध्ये बसून आपण विचार करावा, हो आपण जन्माला आलो कशासाठी? आहे का? आपण जन्माला आलो कशासाठी? काही लोकांचं भलं मोठं समर्पक उत्तर राहतं, म्हणे महाराज जन्माला यावं लागतं म्हणून जन्मलो आणि मरावं लागतं म्हणून मेलो. नाही हो. मग अत्यंत सोप्या भाषेत सांगू का? जन्माला आला टिंब टिंब, जसा आला तसाच गेला. कधी परमार्थ नाही, देवधर्म नाही, कधी संतांचे वचन मान्य केली नाहीत, संतांच्या ग्रंथांचं पारायण केलं नाही. म्हणूनच तर तुकोबाराय वर्णन करतात, नाही तरी संसारू जाईल रया. त्याचप्रमाणे तोया झाला फाटा मादिकेचा. जे वर्णन ज्ञानोबारायांनी केलं तेच वर्णन माझे तुकोबाराय देखील करतात. आपलं येणं निरर्थक जाईल म्हणून आपण परमार्थ करावा. आता काही लोक म्हणतील, महाराज अहो रात्रंदिवस भक्ती करण्याकरता आम्ही का तुमच्यासारखे रिकाम? म्हणा ना, म्हणा, आम्ही का तुमच्यासारखे रिकाम टेकडे आहेत का हो महाराज? तुमचं काय म्हणे बांधला फेटा? ऐका मग म्हणे असं नाहीत ना. मग संत सांगतात, अरे बाबांनो तुमच्याकडे वेळ नाही, तुम्ही बिझी आहेत ना, मग काय केलं पाहिजे? कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम. ऐका, आपल्याला संतांनी फार मोठी योजना प्रदान केली. म्हणे काय? तुमच्याकडे वेळ नाहीत का? मग काय? काम करते चलो, नाम जपते चलो. हो तुम्ही काम करा, परंतु मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण देखील असू द्या. म्हणून तर नाथ महाराज वर्णन करतात ना, हरे हरी बोला देता, हरी बोला घेता, सर्व कार्य करिता, हरी बोला सर्व कार्य करिता, हरी बोला. संतांचा हा उद्देश आहे. आणि एक वाक्य पुन्हा सांगून जातो, भक्ती ही आंधळी नसावी, भक्ती ही डोळस असावी. विठ्ठल ठल विठ्ठल. भक्तीला सतसत विवेक बुद्धीची जोड असणं गरजेची आहे, अन्यथा आपली फसगत झाल्याशिवाय राहणार नाही. साधू संतांनी माझ्या
आणि साधू संतांनी आतापर्यंत जे लोकांपर्यंत ज्ञान पोचवलं ना ते शुद्ध सात्विक ज्ञानच पोचवलं. म्हणून आपण परमार्थ करावा. म्हणजे महाराज आमच्याकडे वेळ नाहीत, मग कामामध्ये काम. आणि देवाचा नियम असाच बघा माझ्या भगवंताचा, जर आपण त्याचं नामस्मरण केलं ना तर तो आपल्या कामामध्ये आहे, आणि आपण जर आपल्या कामात असेल तर तो त्यांच्या कामात आहे. जो तू मेरे नाम में, जो तू मेरे नाम में, मैं तेरे काम में, और जो तू तेरे काम में तो मैं मेरे धाम में. विठ्ठल विठ्ठल हो, या देहाची इति कर्तव्यता ज्ञानोबराय म्हणून वर्णन करून सांगतात. माऊली, आम्ही जर त्या सारंगधर परमात्म्याची भक्ती केली नाही तर काय होईल? नाही तरी संसार जाईल रया. का हो महाराज, तुम्ही काय तुमच्या डोळ्यावरच्या चष्म्याने जग बघतात का काय? कारण ज्याच्या डोळ्यावर जसा चष्मा लावलेला असतो तसं त्याला काय दिसते? ज्याच्या डोळ्यावर पिवळ्या रंगाचा चष्मा आहे त्याला जग कसं दिसणार आहे? एवढं दिसणार आहे ना. ज्याच्या डोळ्यावर काळ्या रंगाचा चष्मा आहे त्याला जग हे काळच दिसणार आहे. त्यानुसार माऊली, तुम्ही तुमच्या डोळ्यावरच्या चष्म्याने जग बघतात का? आमचं येणं निरर्थक कसं होईल म्हणे? अहो, तुम्हाला मायबाप नसतील, तुमचे आई वडील देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता सिद्ध बेटाच्या ठिकाणी इंद्रायणीच्या डोहामध्ये तुम्ही झोपलेले असताना त्यांनी आपल्या देहाचा त्याग केला. तुम्हाला मायबाप नाही, पण आम्हाला तर मायबाप आहेत ना. आम्हाला एवढं मोठं गणगोत आहेत. मग ज्ञानोबाराय प्रश्न विचारतात, अरे बाबा हे कोणाचे ते तर सांग. अभंगाच्या दुसऱ्या, कोणाचे माय बाप, कोणाचे गणगोत, 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 कोणाचे माय बाप, ज्ञानोबारायांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला आहे. प्रश्न आपल्याला कवनाचे मायबाप आहे का? ज्याप्रमाणे आपण व्याकरण शिकलो काय, व्याकरणामध्ये काही आणि जे काही सर्वनाम सांगितले त्यापैकी एक प्रकारे
आणि हे आश्चर्यचकित करणाऱ्या काही गोष्टी अशा दर्शवण्याकरता त्यामध्ये भाव असा प्रगट केलेला आहे. आता ज्ञानोबाराय आपल्याला प्रश्नचिन्ह विचारतायत. प्रश्न आहेत, कौणाचे मायबाप? म्हणे महाराज तुम्हाला माहित नाही का आमचे मायबाप? आमचे मायबाप तुम्हाला एवढं ज्ञानाचा सागर म्हटला जातो तरी तुम्हाला एवढं कळत नाही का? ज्ञानोबारायांचा प्रश्न जरा लक्षात घ्या. देहाचे मायबाप, जीवाचे मायबाप का आत्म्याचे मायबाप? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नेमके कोणाचे मायबाप आहेत? देहाचे मायबाप जर म्हटले ना, मायबापाच्या समोर मुलगा देह ठेवतो. हो, मायबापांच्या समोर ठेवतो की नको? आपल्या लक्षात येईल. आणि मी नेहमी सांगतो, जगातलं सर्वात कठीण दुःख म्हणजे मुलाने बापाच्या खांद्यावर जाणं. याच्यासारखं जगातलं मोठं दुःख कोणतंच नाही. कोणतंच नाही. आपल्या लक्षात येईल. म्हणे महाराज या देहाचे मायबाप आहेत ना, देहाचेही मायबाप नाही. म्हणे का नाही? कारण या देहावर एका व्यक्तीचा अधिकार नाही. या देहावर एका व्यक्तीचा अधिकार नाही. म्हणे मग या देहावर काही लोक अधिकार गाजवतात. सर्वात प्रथम 5 लोकांनी हा देह आमचा आहे असं दर्शवलं. देह हा 5चा आणिला उसना. आपल्याला मिळालेला हा पंचमहाभूतांचा देह उसना मिळालेला आहे. उसना आणि उसनवारी ही फेडावी लागते. उसनी घेतलेली, तुमच्या जळगावमध्ये कसं काय उसनी घेतलेली वस्तू परत करावी लागते की नको? सध्या एक 15-20 दिवसापूर्वी म्हणे पेट्रोल मिळणे एखाद्याने घेतलं उसनं, मग त्याने टाकी भरून आणल्यानंतर त्याला काय द्यावं लागणार आहे? ते परत करावं लागणार आहे. उसनवारी फेडावी लागते ना. हो, या आणि पंचभूतांचा गोंधळ एके ठाई केला मेळ. आहे का? हे जे 5 लोक आहेत ना, पृथ्वी तेज वायू आप जल, हे 5 लोक म्हणतात देह आमचा आहे. हे पंचमहाभूत देहावर अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करतात. आणि आपल्या लक्षात येईल बघा, तुम्ही बहुश्रुत आहात, सुज्ञ आहात. कल्पना करा, आपण या परिसरामध्ये एखाद्या वेळेला प्लॉट घेण्याचा विचार करतोय. कोणता परिसर आहे हा? निळकंठ नगर. आपल्याला इथं प्लॉट घ्यायचा आहे. प्लॉट घेणारा काय पाहणार? हो, प्लॉट घेणारा काय पाहणार? जागा तर पाहणार, परंतु त्या जागेचा उतारा पाहणार. उतारा, त्या उतार्यामध्ये एका व्यक्तीपेक्षा जास्त नावं नको. एका माणसापेक्षा एकच मालक पाहिजे म्हणे. एकापेक्षा जास्त नावं नको म्हणे. एकापेक्षा जर अधिक लोकांची नावं असली तर काय होतो महाराज? तर शेवटी वर्णन आहे बघा, त्या उतार्यावर डॅश 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 करून खाली लिहून येतं जमीन सामायिक आहे. खाली लिहून येतं ना, जमीन कशी आहे? सामायिक आहे. एकट्याच्या मालकीची नाही ना ते. तसा हा देह एकट्याचा नाही. ते 5 लोक म्हणतात हा देह आमचा आहे. नवे या 5 लोकांना आपण गंडवलं. हो, 5 लोकांना फसवलं आपण म्हणू लागलो नाही देह आमचा आहे. पण एक असं आहे की त्याच्या पुढे आपल्याला जाताच येत नाही. आणि संतांनी त्याचं वर्णन केलेलं आहे का? देह हे काळाचे धन कुबेर, देह हे काळाचे धन कुबेराचे. देह हे काळाचे धन कुबेरा
धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे. वास्तविक पाहता यमधर्म जो आहेत ना, तो यमधर्म म्हणतो हा देह माझा आहे आणि शकी त्याचा त्यासी देणे लागे, तो द्यावा लागणार आहेत. म्हणून देहाचे मायबाप होऊ शकत नाही. प्रश्न शिल्लक आहेत. कवणाचे मायबाप म्हणजे मग जीवाचे मायबाप असतील ना हो महाराज. जीवाचेही मायबाप नाही. का नाही? कारण जीव हा ईश्वराचा अंश आहे. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनश्चेष्टानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षते. म्हणून ते जीवाचेही मायबाप नाही. म्हणे मग आत्म्याचे मायबाप असतील. आत्म्याच्या दृष्टिकोनातून जर आपण मंथन केलं, तात्विक चिंतनाचा जर आपण विचार करू लागलो तर आपल्या लक्षात येईल आत्मा आणि परमात्मा वेगळा नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणूनच ज्ञानोबारायांचा प्रश्न आहे, ज्याला आपण आपलं गणगोत म्हणतो ना, मायबाप म्हणतो, ज्ञानोबाराय प्रश्न विचारतात. कवणाचे मायबाप, कवणाचे गणगोत. मग यावर एकच उत्तर देतो बघा, आपल्या लक्षात येईल. अरे तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन को जाना है. तू काया नगर का सौदागर, बाप कहे बेटा मेरा है, बेटा कहे बाप मेरा है. ना बाप का ना बेटे का ये तो जन्म देने का नाता है. भाई कहे बहन मेरी है, बहन कहे भाई मेरा है. ना भाई का ना बहन का ये तो रक्षा बंधन का नाता है. ससुर कहे जामाई मेरा है, जामाई कहे ससुर मेरा है. ना ससुर का ना जामाई का ये तो लड़की देने का नाता है. कबीर कहे कमाल मेरा है, कबीर कहे कमाल मेरा है. कमाल कहे कबीर मेरा है. ना कमाल का ना कबीर का ये तो हरि गुण गाने का नाता है. तू काया नगर का सौदागर, अपने वतन को जाना है. काया नगर का सौदागर, आणि कबीर महाराजांनी गोड त्याचं उत्तर दिलं. म्हणजे ज्ञानोबारायांचा हा जो प्रश्न आहे तो अत्यंत मार्मिक आहे. कवणाचे मायबाप, कवणाचे गणगोत. म्हणजे कशाप्रमाणे मृग जडवत जाईल रया. जे आताच्या या टेम्परेचर मध्ये जे मृगजड दिसतं ना, मृगजड, कल्पना करा माध्यान्ह काळी भर दुपारी तुम्ही रस्त्याने जाऊ लागलात. रस्त्याने जात असताना अचानक चढावाला आणि चढावानंतर सपाटीकरण आलं. त्यावेळेला आपल्याला काही अंतरावर पाण्याने साचलेली डाब दिसते बरं का. ते डबकं दिसतं आणि जसजसे आपण पुढे चालतो तसं ते पुढे चालत असतं. त्यालाच मृगजळ असं म्हणतात. ते काय आहे? मृगजळ आहेत. मृगजळ आपल्या लक्षात येईल. मृगजळ हे खरं का खोटं? मृगजळ हे असत्य आहेत बरं का. तो निव्वळ भ्रम आहे, भ्रम. आपल्या लक्षात येईल. आपण ज्यांच्याकडे हे प्रेम वाटून दिलं ना, आतापर्यंत जे काही नाते पाहिले आपण, हो, ते नाते संबंधाच्या संदर्भात आपण फक्त व्यवहार पूर्ण करावा, बाकी सर्व भ्रमच आहेत. विठ्ठल विठ्ठल मृगजळवत जाईल रया. बरोबर महाराज आला आमच्या लक्षात. भगवंताची आराधना करावी तरच या जन्माची सार्थकता आहेत म्हणे. आई वडील कोणाचे, भाऊबंद कोणाचे, वगैरे वगैरे. पण म्हणे महाराज आम्ही एवढी मोठी प्रॉपर्टी गोळा केली म्हणे, आम्ही विषयाचा सुखाचा आनंद घेतोय,
ज्ञानोबाराय वर्णन करतात, अरे ते विषय तरी आहे कसे, ते आभ्र्याच्या सावलीप्रमाणे अस्थिर आहे, अस्थिर. अभंगाच्या 3ऱ्या चरणात विषयाचे समसोध बिंगडाचे बाहुले. विषयाचे समसोध बिंगडाचे बाहुले. विषयाचे समसोध बिंगडाचे बाहुले. विषयाचे प्राप्ती करता आपण परमार्थापासून लांब गेलो, ज्या विषयाच्या प्राप्तीसाठी आपण भक्तीचा त्याग केला, ते विषय आहे तरी कसे. ज्ञानोबारायांनी त्या विषयाचं गोड असं स्वरूप वर्णन करून सांगितलेलं आहे. विषय हे क्षणिक सुख देणार आहेत म्हणे. विषयाचा जर विचार करू गेलो तर ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये त्याचं चिंतन विस्तृत असं मांडलेलं आहे. 5 प्रकारचे विषय आहेत. विषयामध्ये 5 प्रकार सांगितलेले: शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. एका एका विषयाच्या उपभोगाकरता एक एक जीव निर्माण केला बरं का, एक एक जीव. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे जे 5 प्रकारचे विषय आहेत ना, ज्ञानोबारायांनी या 5ही विषयांचा उदाहरण दृष्टांत ज्ञानेश्वरीमध्ये दिलेला आहे. पहिला विषय सांगितला शब्द हा विषय. शब्द हा विषय हरणाला फार प्रिय असतो. ज्या वेळेला एखादा हरण पकडणारा बासरी वाजवतो ना, बासरी, त्या बासरीच्या आवाजाने आणि तो त्या बासरीच्या त्या ध्वनीमध्ये तो तल्लीन होतो आणि तो हरण पकडणारा त्याच्यावर घाव घालतो. आता त्या हरणाचं म्हणणं असं असतं म्हणे, अरे बाबा, घाव हृदयापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. क्या देखत मालिनी पुरा लगाए घाव, जब तक प्राण शरीर में तब तक बीन बजा. जोपर्यंत म्हणे माझ्या हृदयाचा भात्या सुरू आहेत ना, तोपर्यंत तू बासरी वाजवणं बंद करू नको. या शब्द या विषयामध्ये हरण अडकलं बरं का, शब्द. दुसरा विषय आहे स्पर्श. ज्ञानोबाराय उदाहरण सांगतात. हत्ती पकडणारा जो गृहस्थ आहेत ना, तो काय करतो, भला मोठा गड्डा खोदतो, गड्ड्याच्या पलीकडे लाकडाची हत्तीन बनवतो आणि हा हत्ती तिला स्पर्श करण्याच्या इच्छेने जेव्हा जातो ना, तेव्हा तो गड्ड्यामध्ये पडतो. हो, स्पर्श या विषयाने हत्ती अडकला. शब्द, स्पर्श. तिसरा आहे रूप. रूप या विषयामध्ये पतंग अडकला. पतंग. कल्पना करा, पूर्वीचा काळ आपल्या लक्षात येईल. बरेच वयोवृद्ध श्रोता या कीर्तनाला उपस्थित आहेत.
ज्या वेळेला एवढी प्रगती नव्हती नाही का, एक 30-35 वर्षाच्या मागे चला, जेव्हा किराणा दुकानावर आणि केरोसिन रॉकेल भेटायचं, रॉकेल आहे का भेटायचं ना, आणि मग ते लाईट गेली का, लोड शेडिंग सुरू झाली का उन्हाळ्यामध्ये, लोक त्या रॉकेलाच्या चिमण्या लावायच्या. चिमण्या लाईट गेली, एखाद्याने दीप प्रज्वलित केला, चिमणी लावली म्हणे महाराज, मग काय घडतं, एखादा पतंग त्या दिव्याच्या दिशेने पतंग तो 14 जानेवारीचा नाही हा पतंग नाम पाकुई. पाकुई ज्ञानोबाराय सांगतात, पतंगा दीपी आलिंगन तयासी तेथे अचूक मरण. कल्पना करा, एखाद्या पाकुईने, एखाद्या पतंगाने त्या दिव्याला आलिंगन दिलं, काय होणार, तद्धाम परमम मन, आहे का, मरण पावेल ना होतो. का म्हणे तशी अवस्था त्याची घडली, कारण तो या रूप विषयामध्ये अडकला, शब्द या विषयामध्ये हरण अडकलं, स्पर्श या विषयामध्ये हत्ती अडकला, रूप या विषयामध्ये पतंग अडकला. चला पुढे, शब्द स्पर्श रूप रस, आहे का, रस या विषयामध्ये तो भृंगा अडकला. भृंगा आहे का, जो भुंगा आहेत ना, तो काय करतो म्हणे, प्रकृतीने आपल्याला 2 संकेत दिले. वास्तविक पाहता प्रकृती बरंच काही शिकवून जाते बरं का, बरंच काही शिकवून जाते. प्रकृती कधीही आपले नियम सोडत नाही, नियम सोडणारा माणूसच आहे का. प्रकृती आपल्याला काय शिकवून जाते आपल्या लक्षात येईल. या पृथ्वीच्या पाठीवर 2 प्रकारचे कमळ आहेत, 2 प्रकारचे. किती प्रकारचे, 2 प्रकारचे कमळ आहेत. एक आहे सूर्यविकासिनी आणि एक आहे चंद्र विकासिनी. जे सूर्यविकासिनी कमळ आहेत ना, ते सूर्योदयानंतर उमललं जातं, आणि जे चंद्र विकासिनी कमळ आहेत ते रात्री चंद्राच्या उदयानंतर उमललं जातं. बघा, आजही काही काही लोकांना आठवत असेल, आपल्या परिसरामध्ये ज्या वेळेला सूर्यफूल लावले जायचे ना, मला आणि बरंच आठवतं बरं का, बऱ्याच वेळेला सूर्यफुलाचं आणि रोपण केलं जायचं. त्या सूर्यफुलाच्या झाडाला जेव्हा सूर्यफूल लागायचे तेव्हा संपूर्ण शेत हे हळदीप्रमाणे पिवळं दिसायचं, आणि त्या सूर्यफुलाचा नियम असायचा, ज्या ज्या दिशेने सूर्य फिरायचा ते काय करायचं, आपलं तोंड, त्या म्हणून त्याचं नाव काय पडले, सूर्यफूल. आपल्या लक्षात येईल त्याप्रमाणे सूर्यविकासिनी कमळ हे उमललेलं आहे. आणि एक भुंगा त्या ठिकाणी आला आणि मकरंद सेवन करण्याकरता तिथं तल्लीन झाला. सूर्यास्ताला जाऊ लागला, त्यावेळेला ते कमळ हे, आणि उमललेलं कमळ पुन्हा मावडलं हो, त्यामध्ये तो अडकला. आणि त्याने विचार करावा, आता या कमळाला चिरून बाहेर का म्हणून निघावं, उद्या सकाळी जेव्हा पुन्हा सूर्योदय होईल ना, तेव्हा मी आणि कमळ उमलता बरोबर इथून निघून जाईल. परंतु अशी क्रिया घडली. रात्रीच्या वेळेला त्याच बगीच्यातून हत्तींचा झुंड गेला, आणि हत्तीच्या पायाखाली तो भुंगा हा चिरडला गेला. आपल्या लक्षात येईल, शब्द स्पर्श रूप रस. आता राहिला शेवटचा विषय, गंध. कल्पना करा, एखादा मासा पकडणारा व्यक्ती आहे, मासा पकडणारा व्यक्ती नदीच्या काठी गेला का रे, मग तो काय करतो म्हणे महाराज, त्याच नदीच्या काठी जो चिखल आहेत ना, तो उकरून पाहतो, आणि तिथं त्याला भला मोठा शिदूडच म्हणतात तुमच्याकडे, त्याला शिदूड सापडला समजा. मग त्याने काय केलं म्हणे, हा भलाच मोठा आहे, मग एकामध्ये 2 पकडले जातील ना, म्हणून त्याने अर्धा केला, एकाचे 2 केले, आणि जो अर्धा होता तो गडाला लावला, आणि तो गड पाण्यामध्ये टाकला. त्यावेळेला आणि त्या शिदुडाच्या इच्छेने एक मासा त्याच्याकडे वेगाने धावू लागला. तेव्हा तो शिदूड त्याला काय सांगतो आहे का, अरे बाबा, अरे मत आ मेरे लिए, मत आ मेरे लिए, मैं आधा हुआ हूँ तेरे लिए. का म्हणे, त्यानं पकडणार मला अर्धा कापून टाकलं तुझ्यासाठी. मत आ मेरे लिए, मैं आधा हुआ हूँ तेरे लिए, और जो तू आएगा मेरे लिए ऊपर खड़ा है तेरे लिए. है का ना. त्याप्रमाणे तो मासा आणि त्या विषयामध्ये अडकला. आता कल्पना करा, 5ही विषय मी तुम्हाला सांगितले, हरण, हत्ती, पतंग, भुंगा आणि मासा. एका एका विषयाला उपभोगणारा एक एक जीव निर्माण केला. आता हे 5ही विषय एकाच देहात आहे, मग माणसाचं कल्याण होईल कसं. म्हणे कल्याण नाही होणार म्हणे, मग भिवंडी होईल. एक आता हे एकाच देहात किती विषय आले, 5 विषय आले ना.
म्हणून तर वर्णन आहे. कानाला शब्द विषय गोड आहे. कानाला काय आवडतो? शब्द आवडतो. कोणी स्तुती केली तर आनंद आवडतो ना महाराज. कानाला शब्द विषय प्रिय आहेत, नाकाला गंध विषय प्रिय आहेत, डोळ्याला रूप विषय प्रिय आहेत, त्वचेला स्पर्श विषय प्रिय आहेत आणि जिभेला रस विषय. पाचही विषय एकाच देहात आहेत. म्हणून ज्ञानोबारायांनी असं वर्णन केलेलं आहे. आपल्या लक्षात येईल, ज्ञानोबाराय जे चिंतन सांगतात ना तेच चिंतन माझ्या तुकोबारायांनी गाथ्यामध्ये सांगावं. आहे का? म्हणे विषयाच्या सेवनाने तृप्ती होणारच नाही. कशाप्रमाणे? इंधने निमाला अग्नी कोठे, इंधने निमाला उदाहरण दिलं ना हो. इंधनाने अग्नीची शांतता होतच नाही. उलट अग्नी हा अधिक मोठा होतो, स्वरूप त्याचं मोठं होत असतं. अत्यंत सोपा प्रश्न आपल्याला असा विचारतो, आपण कितीही जरी विषय श्रवण केले ना तरी देखील सुद्धा माणसाची तृप्ती होणार नाही. अत्यंत मार्मिक असा प्रश्न आहे का? सुपारी संपली का दात संपले? सुपारी अजून ट्रकीच्या ट्रकी भरून सुपारी नाही संपली, सुपारी खाणारा संपला. त्याप्रमाणे विषय नाही संपत, विषय श्रवण करणारा संपतो. म्हणून ज्ञानोबाराय आपल्याला मार्गदर्शन करतात. विषयाचे समसुख बेघडाची बाहुले, अभ्राची सावली जाईल रया. ज्याप्रमाणे हे अभ्राची सावली तसेच विषय आहेत. कल्पना करा, आपण आमच्या साखरीकडे लग्नाला आलात. आता लग्नाला आल्यानंतर स्टँडर्ड टाइम लग्न आहेत बा, 12:35ची वेळ आहेत, पण ते लागतं 2, 2:30, 3 वाजायला. आहे का? ही अवस्था प्रत्येक ठिकाणी झालेली आहे. आपल्या लक्षात येईल. मी तर असं प्रामाणिक बोलतो बा, जर आपल्याला लग्नच जर वेळेवर लावायचं नाही तर मग टाइम कशाला टाकतात पत्रिके? पत्रिकेमध्ये असं टाकावं ना, आपल्या आगमनापर्यंत लागू शकते. आहे की नको? कारण आपल्याला एक वाक्य सांगून जातो. एका अधिकारी वक्त्याच्या मुखातून ऐकलेले शब्द सांगून जातो. प्रभू रामचंद्रांच्या लग्नासाठी 14 मिनिटं उशीर झाला. किती? प्रभू रामचंद्रांचं लग्न 14 मिनिटं उशिरा लागलं तर 14 वर्षाचा 3.5 तास ज्याचं लेट लागतंय त्याची काय सोय आहे का ना? सांगण्याचं तात्पर्य असंच आहे. कल्पना करा, तुम्ही आमच्या या आणि भुसावळ साखरीच्या बाजूला आलात तुम्ही लग्नाला. दुपारची वेळ आहे, लग्न लावून तुम्ही निघालात. रस्त्याने कुठंही आणि आश्रय घेण्याकरता जागा नाही. आहे का? आता 6 नंबर हायवे झाला, एक्सप्रेस हायवे झाला बा, आता कुठेही आश्रय जागा नाही. अचानक असं झालं काय, म्हणे वरती अंतरिक्षामध्ये आभाळ आहे का? आणि त्याने गाडी थांबवली आणि त्या आभाळाकडे तो म्हणून लागला, अरे जरा अर्धा पाऊण तास जरा असाच थांबेल का ते? अहो एवढं म्हणता म्हणता ते जळगावला येऊन पोहोचेल. अभ्र एके ठिकाणी स्थिर थांबत नाही. त्याप्रमाणे अभ्राची सावली जाईल रया. कवनाचे मायबाप
तवनाचे गणगोत मृग जडवत जाईल रया विठोबा रखुमाई.